नमस्कार, मी वनिता. तर पुन्हा एकदा माझ्या नवीन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर चला गाईज, आता आपण जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीकडे वळूया. जी रेसिपी बनवणं आहे ती रेसिपी बनवण्यासाठी मी लागणारं साहित्य तुम्हाला सांगते. हे 4 वाट्या घेतले उकडलेले, 1 वाटी पोहे घेतलेत आणि अर्ध्या वाटी आपण तांदळाचं पीठ घेतले. आता हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. पण बटाटा आपण उकडलेला घ्यायचा आहे, कच्चा नाही घ्यायचा आहे. तर आपण हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. तर गाईज बघा, आता आपण ते सगळं तुम्हाला सांगितलं, बटाटे, पोहे आणि तांदळाचं पीठ हे आपण सगळं मिक्स करून घेतले बारीक. तर पोहे मी का टाकलेत, कारण की त्यानं टेस्ट जरा चांगली येते त्याला, म्हणून पोहे टाकलेत. आणि तांदळाचं पीठ हे थोडं टेक्स्चर येण्यासाठी टाकलं आहे. तर आता आपण हे सगळं एका बाउलमध्ये काढून घेऊ. जेव्हा आपण हे मिक्सरला बारीक करतो वाटतो तेव्हा ते असंच बॅटर तयार होतं. तुम्हाला असं वाटलं की आता हे असं एवढा चिकटपणा आहे, ते कसं होईल, तर तुम्हाला पुढे सगळं व्हिडिओमध्ये कळेलच. तर आपण हे सगळं काढून घेऊ. आता तुम्ही असे बटाट्याचे भरपूर पदार्थ खाल्ले असतील. बटाटा वडा, बटाटे पराठा, भरपूर काय बटाट्यापासून बनवता येतात. तशाच पद्धतीचा हा पण एक प्रकार आहे. त्यामुळे या रेसिपीला नाव काय द्यायचं हे मला कमेंट करून नक्की सांगा. आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे जरा मिडियममध्ये सगळं आणणार आहोत. तर गाईज बघा, आता आपण स्टॉप कर. तर गाईज बघा, आता मी हे पूर्ण बॅटर एकजीव चांगलं केलं आहे. मागाशी खूप घट्ट होतं आणि आपण जास्त पातळ पण करायचं नाही आहे, एवढंच ठेवायचं आहे. बघू शकता, असं मिडियममध्ये पाहिजे, जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही. आता मी हिरवी मिरची कापली ही 2. तुमच्यावर तुम्हाला किती तिखट पाहिजे ते. थोडी कोथिंबीरही, चवीपुरती मीठ टाकूया. हे चांगलं मिक्स करून घेऊ. तुम्ही याच्यामध्ये अजून कांदा, टमॅटो, ढोबळी, तुम्हाला जर अजून काही भाज्या ॲड करायच्या करू शकता. त्याने पण अजून टेस्टी होईल. माझ्याकडे नाही आहे अवेलेबल, म्हणून मी टाकत नाही आहे. तर हे बघा, आपलं पूर्ण सगळं हिरवी मिरची, कोथिंबीर टाकून सगळं एकजीव करून घेतलं आहे. आणि लास्टला आपण टाकायचं इनो, 1 पॅकेट पूर्ण टाकायचं आहे. त्याच्यात थोडं पाणी टाकून, जास्त नाही, थोडंसं, आणि परत चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. पाणी लागलं तसं टाकायचं. आता परफेक्ट बॅटर झालं आहे आपलं रेडी. आता आपण लगेच रेसिपीकडे वळूया, म्हणजे आपण लगेच बनवायला घेऊया. तर गाईज बघा, आता मी तडका पॅन घेतला आहे. तुमच्याकडे जर याच्यापासून थोडी मोठी कढई असेल तर तुम्ही घेऊ शकता. माझ्याकडे खूपच मोठी म्हणून मी तडका पॅन घेतला आहे. तुम्ही तडका पॅन पण घेतला तरी काही हरकत नाही आहे. तर मी त्यात तेल टाकलं आहे बघा. गॅस कमी करते आणि हे जे बॅटर आहे आपण थोडं थोडं टाकायचं त्याच्यामध्ये. आणि असं पसरून द्यायचं. गॅस कमीच ठेवायचा. खाली थोडे जिरे टाकले ते चालतील. तर आपण एक साईडने पूर्ण आपण ब्राऊन होऊन देऊ. तर गाईज बघा, आता आपण एक साईड आपली भाजली की नाही बघू, आपण चेक करू. तर झालीच आहे. आता आपण तिला पलटी मारू. साईडने परत तेल टाकूया. ते कान होते म्हणून मी असा कप ठेवला इथे. तर ही साईड पण आपण चांगली भाजून घेऊ. हे बघा, एक साईड तर चांगली भाजली गेली. आपण दुसरी साईड पण बघू, ती पण चांगली भाजली गेली. आता आपण असं काढून घेऊ. पुढे साखर चांगलं फुललं आहे. आता आपण पहिले टाकून घेऊ, तेल टाकून थोडं.
त्यात थोडे जिरे किंवा मोहरी टाकले ते चालेल. डब्बा ठेवला कारण की एक साईडला काढणं होतं म्हणून. तर आपण चांगले एक साईड भाजून घेऊ. तर हे बघा किती छान दिसतं. तर असंच आपण हे बाकीचे काढून घेऊ सगळं. बघा आपली रेसिपी रेडी आहे आणि किती छान झाली बघू शकता. हे बघा तर एकदम झटपट होणारी रेसिपी आहे. तर तुम्ही ही नक्की बघू नका, ट्रायसुद्धा करा. आणि तुम्हाला नाही जमले तर तुम्हाला जर रेसिपीबद्दल काही विचारायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारा. तुम्हाला व्हिडिओ माझा आवडल्यास लाईक करा. माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तर तुम्ही रेसिपी बघू नका. मी तुम्हाला हमेशा सांगते की माझी रेसिपी फक्त बघू नका, ट्रायसुद्धा करत जा. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.